आमचं आंदोलन मागच्या आठवड्यापासून चालू आहे। याच ठिकाणी मागच्या रविवारी आंदोलन केलेलं आपण सगळे होता। ही फसव्या कर्जमाफीचा अध्यादेश आम्ही इथं जाळलेला होता। ही जी कर्जमुक्ती आहे ही फसवी आहे। आम्ही सांगितलं नको अटी नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती। उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती केली होती। एका थंबवर 32 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ 2 लाख रुपयापर्यंत झालं होतं। आताची जी कर्जमाफीची योजना आहे ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली, याच्यातल्या अनेक अटी शर्ती जर बघितल्या तर सरकारला कर्ज द्यायचं नाही, भीक नको पण कुत्रा आवर अशा पद्धतीने। समजा सरकार 50,000 रुपये देणार आहे तर त्यांनी काय सांगितलं, जर माझ्याकडे 3 लाख कर्ज असेल तर मी 2.5 लाख भरावं, मग माझं 50,000 माफ होईल। म्हणजे काय, 2.5 लाख जर माझ्या खिशात असेल तर मी कशाला ते थकवेल। एक नव्या जुनं सरकारचा थकीतचा अर्थ काय आणि रेग्युलरचा अर्थ काय। रेग्युलरचा अर्थ असा आहे की 2019 पासून दरवर्षी नवं जुनं केलं पाहिजे। नवं जुनं दरवर्षी। शेतकरी कधी एका वर्षात कर्ज उचलतो, एखाद्या वर्षात नाही उचलत, गरज नाही पडत। एखाद्या वर्षी चांगलं पीक पाणी असलं तर शेतकरी थोडी कर्ज घेतो। दरवर्षी कर्जच घेतलं पाहिजे असं कोणी सांगितलं। पण सरकारचं काय याच्यात अटी शर्ती, 2019 नंतर सगळ्या आर्थिक वर्षामध्ये नवं जुनं केलं पाहिजे। 20ला केलं पाहिजे, 21ला केलं पाहिजे, 22ला केलं पाहिजे, 23ला केलं पाहिजे, 24ला केलं पाहिजे आणि मगच कर्जमाफी हे रेग्युलर भरतो असा त्याचा अर्थ होईल। मला असं वाटतं अनेक अटी शर्ती, मी याच्यावर 2 तास बोलू शकेल एवढ्या अटी शर्ती त्याच्यामध्ये आहे। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांची कर्जमाफी दिली होती, एका थंबवर दिली होती, 2 लाख रुपये शेतकऱ्यांचे एका फटक्यात माफ झाले होते। तशाच पद्धतीनं संपूर्ण कर्जमुक्ती दिली पाहिजे। एक राजकीय पक्ष आहे, रात्रीपासून ऑपरेशन टायगरच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे असं बोललं जात आहे की एक वेगळा गट स्थापन केला जाऊ। मला असं वाटतं हे टायगर वेगर जे आहे ना, काही लोक असतील मला माहिती नाही त्याच्यातलं, पण हे जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे। एका पक्षाकडून निवडून यायचं आणि दुसरं जायचं असं मला असं वाटत नाही शिवसेनेचे कोणी लोक करतील। पण ते करण्यासाठी दबाव आणणारे कोण, त्यांना एवढी सत्तेची भूक का लागलेली आहे, एवढी चटक का लागलेली आहे। तुमचं सरकार व्यवस्थित चालू आहे ना, मग याला फोड, ममताला फोड, समताला फोड, याला फोड, हे धंदे का करताय। होऊ शकतं ना, दबाव टाकतातच। दबाव साध्या नगरसेवकाच्या उमेदवाराला दबाव टाकला जातो, अधिकाऱ्यांना फॉर्म उडवण्यासाठी दबाव टाकला जातो। तर मग ह्या अशा आमदारांना नसेल असं थोडी दबाव असेलच। विधान परिषद निवडणूक आता 2 दिवसावर आलेली आहे। अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार एकाकी पडले आहे। महाविकास आघाडीकडनं प्रचार होत नाही। आता धाराशिवचंही असंच सांगण्यात येत आहे, फक्त तुम्ही एकटेच तिथे गेले तो उमेदवार एकटा फिरतोय। मला असं वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला जबाबदारी दिली, मी या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात जाऊन आलेलो आहे। आणि तसं पाहायला गेलं तर परभणी आणि संभाजीनगरात आमचे उमेदवार उभे आहे। आम्ही प्रभावीपणे प्रचार केला आहे। 4-4, 5-5 मतदारांना भेटलेलो आहे, बैठका घेतलेल्या आहे। कालही आपण पाहिलं असेल संभाजीनगरात मोठी बैठक झाली। धाराशिवलाही मी गेलो होतो, सगळ्या धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलेलो आहे। काँग्रेसचा उमेदवार तिथं आहे। मला असं वाटतं माझी जबाबदारी अलायन्स म्हणून माझ्या पक्षाचे लोक त्यांच्या मागे उभा करणं एवढं आहे, तेवढं आम्ही केलेलं आहे। बाकी जबाबदारी त्यांची। पळवा पळवी नाही पण प्रलोभनं निश्चित देणं चालू आहे। नांदेडच्या दादाच्या राष्ट्रवादी नगरसेवक गोव्यात मौज मस्ती करताना पाहायला मिळतात। आता आरोप विरोधकांकडून घोडेबाजार हे भाजपनी केलेली कल्चर आहे, भाजपचं कल्चर आहे। मौज मजा करा, एकत्र सहल करा, पैसे घ्या, हे भाजपने कल्चर निर्माण केलं। साधन सुचिता सबसे अलग, राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष द्वितीय आणि नंतर व्यक्ती, यांचं मला वाटतं असा विचार व्यक्त करणारे लोक काय काय करतात धंदे, तुम्हीच बघा। उद्धव ठाकरेंनी भावनिक आव्हान केलं।